हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे लहान मुलांचा आवडता खाऊ फ्रेंच फ्राईज। तर मी हे 2 बटाटे उकडून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्या छोट्याशा ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचे आहे की याच्यामध्ये काही लम्प्स राहिले नाही पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला ग्रेट करून घ्यायचे आहे। मी सर्व ग्रेट करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ग्रेट करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स। हे तुमच्या आवडीनुसार चिली फ्लेक्स जास्त कमी घेऊ शकता। अशा प्रकारे मी घेतलेले आहे। मी लहान मुले खाणारे आहेत म्हणून थोडेसेच घेतलेले आहे। आता यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लोअर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। जसा लागेल तसा आपण घेऊया। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आपला डो होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे। आपण 2च चमचे घातलेले आहे। मुलांना हे खूप आवडतात अशा प्रकारचे फ्रेंच फ्राईज। आणखीन 1 चमचा घालूया। मिक्स करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे। आता आपण एक पॉलिथिन घेऊया। पॉलिथिनमध्ये आपल्याला हे भरायचे आहे। अशा प्रकारे आपण यामध्ये भरून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी आपले बॅटर भरलेले आहे। आता हे आपण आतमध्ये टाकून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला सर्व भरून घेतलेले आहे। आता याला सेट करूया आणि लेवल करून घेऊया एकसारखे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लेवल करून घेतलेले आहे। आता आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे की त्याला घट्टपणा येईल अशा प्रकारचे आपण बनवून घेतलेले आहे। तर आता चला तर आपण फ्रीजरमध्ये ठेवूया अर्ध्या तासासाठी। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईजचे आपण यामध्ये सेट करण्यासाठी ठेवलेले आहे। ते आता कडक झालेले आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे सेट झालेले आहे। आता आपण याला काढूया।
अशा प्रकारे आपण काढून घेतलेली आहे. आता याला आपण कापूया. अशा प्रकारे आपल्याला कापायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण काढून घेतलेले आहे. आता तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. एकीकडे तेल तापत आहे. आता आपण असेच सर्व काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तेलात घातलेली आहे. 2-3च घातलेले आहे. बघू शकता आपण. आता मी यामध्ये घालत आहे. मी आता काही छोटे साईजचे कापलेले आहे अशा प्रकारे. तर आता हेही घालून घेते. आपल्याला लो फ्लेम करायची आहे. पहिले तेल तापवून घ्यायचे आणि मग लो फ्लेम करून मग तळायचे. अशा प्रकारे मी तळण्यासाठी ठेवलेले आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहे. खूप क्रिस्पी आहे. आवाज ऐकू शकता आपण. अशा प्रकारचे मी फ्रेंच फ्राईज बनवलेले आहे. तर मी टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेले आहे. अशा प्रकारचे फ्रेंच फ्राईज तुम्हीही बनवा. मुलांना खूप आवडतात. मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात. साईड डिश म्हणून हा प्रकार देऊ शकता. अशा प्रकारचा मी नाश्ता बनवलेला आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.